आमनोली कोलात्रे लोखंडी पूल बनला, मृत्यूचा सापळा, ग्रामस्थांचा उग्र आंदोलनाचा इशारा। आमनोली कोलात्रे मार्गावरील लोखंडी पूल अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत पोहोचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी तातडीने नवीन पूल उभारण्याची मागणी केली आहे। अनेक गावांना जोडणाऱ्या या पुलाची लोखंडी संरचना गंजून कमकुवत झाली असून पुलावर मोठे खड्डे आणि तडे पडले आहेत। पुलावरून जाताना तो हलत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे। माझं नाव शेखर दत्तात्रय दिने। मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे। ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे। आता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी ह्या मार्ग पूर्णपणे बंद असतो, कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही। हा ब्रिज दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे, परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही। प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे दोन्ही गावांमध्ये चारही गावांमध्ये पूर्ण संतापतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक। त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा। पुलाच्या दुरावस्थेबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड। मी या गावचा आमनोली गावचा रहिवासी आहे। या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो। या ब्रिजवरना 7 ते 8 गावं 8 गावांचा पायी रस्ता आहे हा, आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही। याच्या पूर्ण हा गंजलेला एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत। आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी परिस्थिती आता स्थिती झालेली आहे इथं, आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत। पावसाळी आम्ही बंदच असतो हा मार्ग, कारण भीती असते पडण्याची। या पट्टे वगैरे पूर्णपणे गंजलेले आहेत आणि तुटलेले आहेत, एकदम येऊ शकत नाही, भीती वाटते। आम्हाला तात्काळ दुरुस्ती म्हणून करून द्यावी आणि नवीन ब्रिजची मागणी आमची। पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना याच पुलाचा वापर करावा लागत आहे। नवीन आणि मजबूत पूल उभारण्याचे काम तातडीने सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून उग्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।